जालना शहर हे एक मोठं औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध आहे। या शहराला स्टील शहर म्हणून देखील ओळखलं जातं। मात्र याच शहरात बरेच मुद्दे अजूनही प्रलंबित असून प्रामुख्याने आरोग्याचे प्रश्न, शहरातील रस्त्यांचा प्रश्न यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झालेत। जिल्ह्यातील आणि शहरातील तसेच परिसरातील महिलांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्चून श्री रुग्णालयाची इमारत उभारण्यात आली। त्यामुळे या ठिकाणी अनेक गोरगरीब जनता उपचार घेण्यासाठी येत असते। मात्र या रुग्णालयात सध्या घाणीचे साम्राज्य पसरले आहे। त्यामुळे रुग्णालयात आपले दुखणे दूर करण्यासाठी आलेल्या रुग्णांना या ठिकाणी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। पैसे चले, समस्या काय झालं तुमच्यासोबत? आमचा मोबाईल गेला, पैसे गेले खिशातले, चटच गेले 15,000 रुपये गेले। हो 15,000 गेले, मोबाईल मोठाच्या मोठा गेला। मग अशाने कसं हे होईल? आणि आम्ही डिलिव्हरीसाठी आणलेले। कुठून आलेले तुम्ही? आम्ही मंठा गावात सांगेल नाव। पांगरा गडदे। काय समस्या आहे म्हणा तुम्ही? समस्या म्हणजे इथं पाण्याची एक अडचण आहे। इथं लघवीला संडासला पुरुषांना जाण्याची अडचण आहे एक महत्त्वाची। म्हणजे जायला कुठे जागाच नाही, बाहेरच यावं लागतं। बाहेर जावं तर सर्व रोडवरच यावं लागतं, रोडवर कुठं जागा नाही। आणि सर्व इथं म्हणजे खेड्याचे जास्त लोक राहतात आणि त्याचे पुन्हा साफसफाईची तेवढी हे नाही। हो, कुठून आलेले तुम्ही? आम्ही गडदे पांगरा, तालुका मंठा। कुठून आले तुम्ही? काय नाव तुमचं? नागझिरीहून आलेलो आहे, शेर अकबर का पठाण, नागझिरी तालुका अंबड, जिल्हा जालना। काय समस्या आहे तुम्हाला? समाज हेच आहे का दवाखान्यात काही सुविधा नाही आहे, बाथरूममध्ये पाणी नाही, प्यायला पाणी नाही, लोक कुठंही थुकतात, कोणताही पुड्या खाऊन काही तिथं नियोजनच नाही काही दवाखान्यामध्ये। हा दवाखाना इतका चांगला झालेला आहे पण त्याची सुविधा नाही ना काहीच। त्याची तो आरोग्यमंत्र्यांनी असो का शासनाचे कोणीही कर्मचारी असो त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे दवाखान्यामध्ये, तर सुविधा होईल तिथं। आज मोबाईल चोरी हो राहिले, डिलिव्हरी पेशंट आल्यावर परेशान होईल, डॉक्टर येत नाही लवकर, डॉक्टरना बी यायला पाहिजे ताबडतोब। गरीब लोक कशाला येऊ राहिले शासनाच्या दवाखान्यात? आज शासन म्हणतो आम्ही हे फ्री केला, ते फ्री केला, कशाच फ्री झालेलं इथं? काही सुविधा नाही इथं। त्यांनी ते समस्यावर आरोग्यमंत्री लक्ष द्यायला पाहिजे तिथं। पाणी कुठून आणू लागले तुम्ही प्यायला? हो, हॉटेलमधून 15-20 रुपयाचं बाटल आहे, काही सुविधा नाही तिथं। मी मंठा तालुका, गाव कीर्तापूर, पोस्ट घुसवत, तालुका मंठा, जिल्हा जालना येथून माझ्या सुनाला मी घेऊन आलेलो आहे आणि ॲडमिट केलेलं आहे। पण त्या लोकांनी दवाखान्यात नेऊनसनी माझ्या सुनावर उपचार केला आणि ते मुलाला संडास होईना म्हणून ते ॲडमिट केलेलं आहे। परंतु जे लोक होते त्यांनी म्हणे आता 2-4 दिवस सांगत नाही, तर आम्ही म्हणलं जालन्याला, औरंगाबादला घेऊन जाऊ। ते म्हणले तर काही हरकत नाही, त्यांनी उपचार चालू केला, थोडं 25% त्याचा परिणाम झालेला आहे मुलावर। परंतु जे मी लगवील गेलो, मला चालता येत नाही आणि मी लगवील गेल्याच्या नंतर तिथं संडासमध्ये गेलो, तिथं घाण पाणी नाही, काय नाही। हात धुवायला गेलो तर मला जेवण करायचं होतं। मी सकाळून 8-8:30च्या गाडून कीर्तापूरमधून जालन्याला आलो आणि त्यावेळेस तिथं पाहिलं तर सरी घाण, जिथं पावा खिडकीतून, जिथं पावा तिथं तिथे घाण। चालता मी भितळानं टेकन देऊन माझे हात भरले आणि त्या लोकांनी एकही, आणि पांगऱ्याचा माणूस होता एक, तो फवारा घेऊन सन्या इळभर फवारा घेऊन सन्या थकला आणि त्याच्या मुलीला घेऊन सन्या जालन्याला घेऊन आला आणि त्याच्याजवळ 15,000चा मोबाईल त्याच्या मुलाजवळचा होता। त्यांनी ते स्वतः घेऊन सनी तो स्वतः मुलाजवळचा मोबाईल आपण घेतला आणि आपल्याजवळचा मुलाला दिला आणि ते मोबाईल घेऊन सनी त्याच्याजवळचे 15,000 रुपये या दवाखान्यातून काढून नेलेले आहेत। NTV न्यूज मराठी, जालना।